नमोदेश माऊली हो. जय श्रीराम. मी संदीप अशोकाळे आर्य ज्योतिषालय अँड हिलिंग सेंटरमध्ये तुमचं स्वागत करतो. माऊली हो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत वनस्पती तंत्रामध्ये ज्या तंत्रशास्त्रामध्ये वनस्पतीच्या ज्या विविध तांत्रिक वस्तू आहेत, वनस्पतीजन्य ज्या वस्तू आहेत, तर त्या वेगवेगळ्या कारणांसाठी आपल्याला लागत असतात. म्हणजे जसं वशीकरण असेल, विद्वेषण असेल, उच्चाटन असेल, मारण असेल, मोहन असेल, स्तंभन असेल, अशा वेगवेगळ्या कारणांसाठी काही वनस्पती ज्या आहेत ह्या निसर्गाने आपल्याला दिलेल्या आहेत आणि वनस्पती तंत्रामध्ये त्यांचा बराचसा उपयोग आहे. जसं आपण आयुर्वेदासाठी वेगवेगळ्या वनस्पती वापरतो, उपचारांसाठी वनस्पती वापरतो, तसंच ह्या तंत्रशास्त्रामध्ये सुद्धा आपल्या विविध मनोकामना पूर्ण करून घेण्यासाठी काही वनस्पती वापरल्या जातात. तर ह्या वनस्पती बरेचसे लोक गुगलला, यूट्यूबला वगैरे इकडे तिकडे बघून काहीतरी वनस्पती उपटून आणतात, तोडून आणतात, त्याचे कसंही पानं, फांद्या, फुलं, फळं काही पण तोडून आणतात. तर ह्या ज्या प्रत्येक वनस्पती तशी ही निसर्गामध्ये ही तिची स्वतःची एक ऊर्जा असते आणि ह्या ज्या तंत्रासाठी ज्या वनस्पती वापरल्या जातात त्यांची तर एकदम वेगळी ऊर्जा असते, वेगळी शक्ती असते. त्या अत्यधिक शक्तिवान आणि ऊर्जावान असतात. यांना कधीही आणण्यापूर्वी आदल्या दिवशी जाऊन त्यांना आमंत्रण द्यायचं असतं, आवाहन करायचं असतं की उद्याच्या दिवशी आम्ही अमुक वेळेला, तुम्ही जी काही दुसऱ्या दिवशी वेळ ठरवली असेल किंवा एखादा मुहूर्त तुम्ही ठरवला असेल, जसं लोक पुनर्वसू नक्षत्रात, पुष्य नक्षत्रात, रविपुष्य नक्षत्रात, गुरुपुष्य नक्षत्रात वगैरे वनस्पती आणतात. तर अशा काही नक्षत्रांच्या वेळे राहुकाळ सोडून बऱ्याच वेळा वनस्पती आणल्या जातात. तर या वनस्पती आणताना तुम्ही जो मुहूर्त ठरवला असेल, जो दिवस ठरवला असेल, त्याच्या आदल्या दिवशी जाऊन त्यांना आवाहन करायचं आहे आणि दुसऱ्या दिवशीची ती वेळ सांगून यायची की उद्याच्या दिवशी मी अमुक अमुक वेळेला येणार आहे तुम्हाला घ्यायला. तर तुमच्यावरच्या ज्या काही अदृश्य शक्ती असतील त्यांनी हे निवासस्थान सोडावं आणि तुम्ही पूर्ण शक्ती अनुरूप तुमच्या सर्व शक्तींसह माझ्यासोबत चालावं ही तुम्हाला मी विनंती करतो. आणि आदल्या दिवशी त्यांना तुम्ही जेव्हा आवाहन करायला जाल तेव्हा त्याला एखादं नवीन वस्त्र किंवा धागा बांधून यायचा त्या वनस्पतीला, जी पण कुठली वनस्पती तुम्ही आणणार असाल. आणि तिथे काही हळद, कुंकू, अक्षदा आणि नैवेद्यासाठी तुम्ही कुठलाही गोडाधोडाची वस्तू तिथे सोडून यायची आहे. म्हणजे तिथे ज्या काही अदृश्य शक्ती असेल त्या खाऊन तृप्त होतील आणि दुसऱ्या ठिकाणी निघून जातील. तर दुसऱ्या दिवशी जेव्हा तुम्ही जाल तेव्हा त्यांना त्या वनस्पती आणण्यापूर्वी काही मंत्र आहेत, श्लोक आहेत. जसं आता वनस्पती आणण्याचा मंत्र, तर वनस्पती आणण्यापूर्वी त्या जागेला तिथल्या ज्या अदृश्य शक्ती असेल, मग त्या सकारात्मक असतील, नकारात्मक असतील, त्यांनी ती जागा सोडावी म्हणून आदल्या दिवशी त्याला हे सांगून यायचं आहे, ही प्रार्थना करून यायची आहे. ओम वेतालाश्च पिशाश्चाश्च राक्षसाश्च सरीसृपाः अपसर्पंतु ते सर्वे वृक्षादस्माक्षी वाज्ञेयाः. हे असं आदल्या दिवशी जाऊन म्हणून यायचं आहे. दुसऱ्या दिवशी जेव्हा तुम्ही वनस्पती घ्यायला जाल तेव्हा वनस्पतीला प्रार्थना करायची आहे. नमस्ते मृतसंभूते बलवीर्य विवर्धिनी बलमायुश्च मे देही पापान्मात्राही दूरवह. आणि वनस्पती जेव्हा तुम्ही घेऊन येतात तर त्या किंवा एखादी मोठी वनस्पती आहे, जसं एखादा वटवृक्ष असेल तर त्याचं एखादा तुम्ही जसं वटवृक्षाची तुम्ही पारंबी आणणार असाल तर ते अंगछेदन झालं, तर अंगछेदन करण्यापूर्वी हा श्लोक आणि हा मंत्र म्हणायचा आहे. अत्रैव तिष्ठ कल्याणी मम कार्य करी भव मम कार्य कृते सिद्धे ततः स्वर्ग गमिष्यते. आणि हा श्लोक म्हणून झाल्यावर पुढचा हा मंत्र म्हणायचा, ओम ह्रीं चंडिके हुंपट स्वाहा. हे हुंपट स्वाहा जेव्हा म्हणाल तेव्हा एका झटक्यात ती जी काही तुम्ही त्या वनस्पतीचा अंग घेत आहात ते एका झटक्यात काढून घ्यायचं आहे. आणि दुसरं, काही वनस्पतींवर दुसऱ्या वनस्पती ह्या जगत असतात, ज्याला आपण हिंदीमध्ये बांधा म्हणतात. वनस्पती तंत्र त्याला बांधा तंत्र वगैरे म्हणतात. आपण बांडगुळ वगैरे पण म्हणतो. जसं कुठल्याही मोठ्या वृक्षावर एखादी दुसरी वनस्पती उगवलेली असते तर तिला ते बांधा किंवा बांडगुळ वगैरे म्हणतात. तर हे जे बांडगुळ आहेत
यांचंही एक अनन्यसाधारण महत्त्व आहे वनस्पतीशास्त्रामध्ये. तर हे बाणगुळ वगैरे जेव्हा तुम्ही आणणार असाल तेव्हा त्याला हा मंत्र आहे, ओम वनदंडे महादंडाय स्वाहा. आता हे जे मंत्र किंवा श्लोक आहे यांना तुम्ही 3 वेळा, 5 वेळा, 7 वेळा, 9 वेळा, 11 वेळा, 21 वेळा तुमच्या इच्छेनुसार, तुमच्या सुविधेनुसार तुम्ही हवं तितक्या वेळेस म्हणू शकतात. आणि हे म्हणून झाल्यावर तुम्ही ह्या ज्या वनस्पती आहे शक्यतो एका स्वच्छ वस्त्रामध्ये घरी घेऊन यायच्या आणि घरी आणल्यानंतर त्यांना अभिषेक वगैरे करून तुम्ही ज्या कार्यासाठी या वनस्पती आणल्या आहेत त्या कार्यासाठी त्या वनस्पती वापराव्या. म्हणजे याचा अधिक फायदा होतो, कुठलाही त्रास होत नाही ती वनस्पती तोडून आणल्याचा. कारण तुम्ही विनाकारण जेव्हा एखादी कुठली वनस्पती तोडून आणतात त्या वनस्पतींवरच्या शक्तींना तुम्ही तुम्ही त्यांचं जे आहे त्यांना डिस्टर्ब करता. त्यांची जी जागा आहे, राहण्याची जागा आहे, तिथे त्यांच्या ठिकाणी जाऊन तुम्ही जी त्यांना जी बाधा आणतात त्यांच्या राहण्यामध्ये, त्या ठिकाणी जी अशांती निर्माण करतात ती अशांती तशाच प्रकारे तुमच्या जीवनातही निर्माण होते. वेगवेगळ्या वनस्पतींना कुठल्याही पूर्वपरवानगीशिवाय उखडणं, तोडणं वगैरे हे तुमच्या आयुष्यामध्ये खूप मोठे भयंकर संकट आणू शकतात. तर ही जे श्लोक आणि मंत्र आहेत तर ह्यांचा वापर करून जर तुम्ही वनस्पती आणत असाल तर नक्कीच फायदा होईल आणि कुठलाही त्रास होणार नाही. तर माऊली हो, ह्या वनस्पती श्लोकांचा, मंत्रांचा वापर करून तुम्ही जे काही वनस्पती तंत्र करणार आहात ते सुखकर आणि समाधानकारक होईल. भेटूया नवीन विषयासह नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमो आदेश. जय श्रीराम.